बिर्याणी इज अ इमोशन. मग ती व्हेज असू देत किंवा नॉनव्हेज असू देत, सगळ्यांनाच ती आवडते. आणि व्हेज लोकांसाठी पनीर बिर्याणी म्हणजे सगळ्यात खास. सगळ्यांनाच ती आवडते. आता त्यातून पण जर पनीर घरी बनवलेलं असेल तर तुर्तास या व्हिडिओमध्ये पनीर बिर्याणी बघूयात. एके दिवशी मी घरी कसं पनीर बनवते ते सुद्धा शेअर करूयात. चला रेसिपी बघूयात. सगळ्यात आधी तर पनीर, 1 वाटी दही आणि आवडतात त्या भाज्या, ज्याच्यामध्ये कांदा, टमॅटो, फ्लॉवर, शिमला मिरची, हिरवी मिरचीसुद्धा उभी चिरून टाकली होती आणि आलं लसूण पेस्ट जरा उचलूनच घेतली होती. तळलेले काजू याच्यामध्ये टाकले आणि तळलेला कांदासुद्धा टाकला. तळलेल्या कांद्याशिवाय बिर्याणी करूच नाही असं मला तरी वाटतं. हळद, धना पावडर, बिर्याणी मसाला आणि घरातलं लाल तिखट, चवीनुसार मीठ टाकलं आणि हे सगळं छान मिक्स आउट करून मॅरिनेट होण्यासाठी ठेवून दिलं, जवळजवळ अर्धा पाऊण तास. मगाशी जे आपण तळलेला कांद्याचं तेल होतं ना, ते सुद्धा याच्यामध्ये ॲड केलं. शिजायला ठेवलं. मॅरिनेट झाल्यानंतर 10 मिनटं लो फ्लेमवरती. तोपर्यंत आपण राईस बॉईल करून घेऊयात. पुदिन्याची पानं, कोथिंबीर, जिरं, लिंबू, काही बेसिक खडे मसाले आणि चवीनुसार मीठ. आणि याच्यामध्ये सुद्धा 1 चमचा तुपाचा. आता तूप म्हटलं की बिर्याणी आणि बिर्याणी म्हटलं की तूप, याच्याशिवाय ते अपूर्णच आहे. त्याच्यामुळे तूपसुद्धा स्किप करायचं नाही. छान पाण्याला उकळी आली की त्यानंतर 20 ते 25 मिनटं जोपर्यंत त्या भाज्या वगैरे चिरून होतात आहेत ना, तोपर्यंत मी तो तांदूळ भिजू घातला होता. जास्त वेळ नाही भिजू घालायचा. एक 90% बॉईल झाला की तो आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे, म्हणजे की तो ओव्हरकुकसुद्धा होणार नाही आणि सुट्टा-सुट्टासुद्धा होईल, चिटकून बसणार नाही. आणि बिर्याणीचा राईस व्यवस्थित शिजला की भाज्या कमी जास्त झाल्या तरीसुद्धा चालतात. आणि आता आपण ह्याला लेयर लावून घेऊयात. सगळ्यात आधी भात, त्यानंतर भाज्या, नंतर पुन्हा भात, भाज्या, असं करून मी लेयर लावून घेतली. वरतून तळलेला कांदा आणि कोथिंबीरसुद्धा भुरभुरली. आणि हा ना फूड कलर टाकला आहे मी, जो की तुम्ही स्किप करू शकता. 10 मिनटं पुन्हा दम द्यायला ठेवलं आणि आता बघा इतकी चमचमीत दिसते ना ही बिर्याणी. मी आता रेकॉर्ड करते तरी मला ही खाऊ वाटते आहे. कधी बनवताय सांगा आणि या जेवायला.